ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुझा अनुग्रह धनु पावन झालू चराचरी। तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ। मुखम करोति वाचालं कुंभम लंघयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। म्या बोलविल्या विदुरे म्या चालविल्या सुरू चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालता। आपुलिया हित जो से जागता धन्य माता पिता तयाची आपुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरेक वाटे देवा। पुस्तक प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी संकीर्तन रूपी शिविकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर साधू श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा श्रद्धेय कैलासवासी धोंडेबा सोना देशमुख यांच्या सलग 22व्या वर्षाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी हा संपूर्ण अभंग कीर्तनासाठी समोर घेतलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून संकीर्तन शिवेच्या माध्यमातून ज्यांच्या परिश्रमातून हे सगळं पार पडत आहे असे खर तर वैष्णव भक्त कैलासवासी धोंडेबा सोना देशमुख त्यांच्या पाठीमागे त्यांचा जो संपूर्ण परिवार आहे त्याच्यामध्ये श्रीमती कोंडाबाई धोंडेबा देशमुख आजी, सन्मान्य आमचे परम मित्र श्री संजय धोंडेबा देशमुख साहेब, आमच्या भगिनी सौ बेबीताई संजय देशमुख, त्यांचा पुढचा जो संपूर्ण गोतावळा परिवार आहे त्याच्यामध्ये आमचा शिवेंद्र सिंहराजे, वैष्णवीताई उदयनराजे असा हा संपूर्ण परिवार। आणि या थोडा इको आता कमी कर, सगळा नाही कमी करायचं पण थोडा कमी करायचा। या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून आज नियोजन करण्यात आलेल्या या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करत असताना पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा एकूणच सगळा सुंदर पद्धतीनं स्वर लागला इथं आता, बरोबर आहे की नाही? स्वर लागलाय, तुम्ही अगोदर भजनही केलेलं आहे आणि मग स्वर लागलाय भजन केलंय म्हटल्यानंतर आपल्या हातामध्ये जेवढी काही वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये आपण या अभंगाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। काय आहे का, मी थोडं अभ्यास करणारा माणूस आहे, लिहिणारा माणूस आहे, त्याच्यामुळं धिंगाणा घालणाऱ्या कीर्तनकारांपैकी मी नाही, कळतंय का तुम्हाला? वारकरी कीर्तनकार असल्यामुळं कीर्तनामध्ये वारकरी विचार असला पाहिजे। कीर्तनामध्ये कीर्तन हे काय धिंगाणा घालण्याची गोंधळ घालण्याची अशी काही जागा नाही, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं या अभंगावरती बोलत असताना माझ्याकडनं काही एखादा विनोद होईल न होईल काय मला काही ठाऊक नाही, कारण मी 19-20 वर्ष झालं एकदा कीर्तन केलं इथं मंदिरापुढे, मला आठवतं चांगलं, ते खूप वर्ष झाली त्याला येत। आणि मग जरी पुन्हा जरी लोकांनी नाही बोलवलं तरी काही कीर्तन बंद नाही, कीर्तन चालूच आहेत, बरोबर आहे? कारण अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन, ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार चालत असते। त्या अनुषंगाने आज आमची भगिनी बेबीताई, माझी क्लासमेट होती बेबीताई, आणि मग तिचा हा सगळा गोतावळा, तिची पोरं साहेब आहेत स्वतः, हा संपूर्ण परिवार आज अट्टाहासानं गेल्या 22 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहेत। मला आत्ता ह्या 4-2 महिन्यात एकानं विचारलं होतं की गेल्या वर्षी वडिलांचं निधन झालंय, मग श्राद्ध नाही घातलं तर चालेल का? कशाला घालतो म्हणलं तू, बरोबर आहे? आता ज्याला नाही घातलं तर चालतंय का बनतंय त्याला घालूच नाही ना मुळामध्ये। पुन्हा म्हणलं मग त्या मासिकाचं काय करायचं? म्हणलं मी येतो जेवण करायला मासिकात। लोक मासिक घालत नाही, बरं श्राद्ध घालत नाही, मासिक घालत नाही। जरा टाळ्या वाजून अभिवादन यांना द्या, जोरदार टाळ्या वाजवायला। सलग 22 वर्ष हा उपक्रम चालू ठेवणं तेवढी खरं सोपी गोष्ट नाही। ज्या काळामध्ये लोक आता पक्ष पंधरवड्यात लोक पक्ष पंधरवड्याला महाळ सुद्धा घालत नाहीत। आता काय चालू आहे माऊली? महाळ चालू आहे, पक्ष पंधरवडा चालू आहे, आणि पक्ष पंधरवड्याला आपल्या दारामध्ये एखादं जोडपं नवरा बायकोचं जीव घालायचं म्हणलं तर लोकांच्या हाताला लकवू भरायला लागले। लोक घालत नाही जीव आता सध्या लोकांना। हे मी खोटं बोलत नाही, मी अभ्यासांती बोलतोय। आणि मग अशा काळामध्ये हा संपूर्ण देशमुख परिवार चांगल्या पद्धतीनं सलग 22व्या वर्षी हा संपूर्ण कीर्तनाचा अट्टहास करतोय। इंदोरीकर बाबांची सुद्धा सेवा 18व्यात झाली, बरोबर आहे की नाही? 2018ला
मोठमोठ्या कीर्तनकारांची हजेरी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आहे. 22व्या वर्षा का होईना माझी हजेरी लागली नाही. बरोबर आहे, 22व्या वर्षी का असेना, पण आमचे साहेब आणि बेबीताईंना वाटलं बा आपला माणूस आहे, काहीतरी बोलतोय. सारखं उगा आपण व्हॉट्सअपला मोबाईलच बघण्यात काय मजा आहे, कधीतरी त्याला इथं बोलवून त्याचं काय नेमकं म्हणणं आहे आपण ऐकून घ्यावं. सांगू का तुम्हाला, जी माणसं सेवा साधना करतात ना त्याला वेगळा डामडौल करायची गरज नाही. मी वेगळं रात्री आम्ही साताऱ्यात होतो का उशिरा, सांगायचा भाग असा आहे की जे आपल्या आतमध्ये आहे ना ते जर बाहेर ठेवलं तर त्याच्यासारखा सुंदर माणूस या जगामध्ये दुसरा नाही. म्हणजे आपल्या आतमध्ये जे आहे त्यानं ते बाहेर ठेवलं पाहिजे. हे अट्टहासानं बोलणारा माणूस आहे मी. म्हणजे परमार्थ हा मांडण्याचा विषय नाही तर तो बोलण्याचा विषय आहे, जगण्याचा विषय आहे. आणि आपण बोलावं तसंच वागावं त्याला परमार्थ म्हणतात बरं का. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. नाहीतर बोलायचं एक आणि वागायचं दुसरं. आपण पंढरपूर तालुक्यात आहोत, बरोबर आहे की नाही. वागणं आणि बोलणं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याला मराठीमध्ये अजून एक असा शब्द आहे, विरोधाभास असू नये. प्रतारणा करू नये आपण आपल्या वागण्याशी आणि बोलण्याशी, तो विरोधाभास असू नये त्याच्यावर. याचं बोलणं आणि वागणं सारखं आहे. संत त्याच्यापेक्षा वेगळा कोण आहे? ओ संत तोच आहे. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, तो संत आहे. त्याच्यापेक्षा वेगळा संत नाही. त्याच्यामुळे संत शोधायला जाऊ नका. संत आणि देव आपल्या वाटेला येत असतात, आपण फक्त पिकावं लागतं. वेदांत शास्त्रामध्ये, आमच्या वारकरी धर्माच्या शास्त्रामध्ये पेरू पिकल्यानंतर पोपट शोध घेत येतो. पेरू म्हणत नाही मी पिकलोय, कुठाय पोपटातून, नाही म्हणतो. पेरूनं फक्त पिकायचं. महाराज सांगतात आम्ही पिकलो. त्याचा परिणाम असा झाला की आमचा कडवटपणा निघून गेला.